तर नमस्कार मंडळी, मी स्नेहा पाटील आपल्या सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते। तर आज आमच्याकडे सॅटर्डे स्पेशल इडली डोसा आहे आणि सॅटर्डे याच्यासाठी ते नियोजन केलं की मॉर्निंग स्कूल असतं, सगळे फटाफट निघून जातात, सर जातात, मुलं जातात स्कूलला फटाफट, मग चहा नाश्ता वगैरे असं काय होतं। आणि सकाळी कसं असतं माझं तर घर साफसफाई करणं, रांगोळी, राजवीर याला पाहता मला 8:30 कसे वाजून जातात हेच समजत नाही। आणि ताई तेव्हा गोट्याकडेच असतात, त्यांना तिकडचं पाहावं लागतं, त्यांनाही यायला वेळ होतो, मग खूप घाई गडबड होते मुलांची टिफिन वगैरे बनवायचे म्हटले तर इतर दिवशी। आणि मग सॅटरडे निवडला, म्हणजे मुलं स्कूलला जातात आणि ते येईपर्यंत सगळं रिलॅक्समध्ये बनवून होतं, असंही बनवून होतं पण खूप ओढाताण होते, म्हणून आज इडली डोसा स्पेशल आहे। आणि त्याच्या पाठीमागचा किस्सा थंबनेल बघितलंच आहे तुम्ही की आमच्या इडली डोसा पाठीमागचा किस्सा, तर तो तुम्हाला ऐकायचाच आहे, त्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू पहा, खूप मजेशीर आहे, खूप तुम्ही हसाल। आणि दुसरी गोष्ट, आता मॉर्निंगचे किती 7:15 वाजलेले आहेत, तसंही मला थोडासा खाली जायला उशीर झालेला आहे, सर खाली गेलेले आहेत राजीवला घेऊन, आता तो खालीच झोपतो झोळीमध्ये। आणि रूममध्ये ना खूप तुम्ही पाहू शकताय, इकडे तिकडे कपडे खूप पडलेले आहेत, या इकडेही पाहू शकताय, तर असे कपडे खूप अस्तव्यस्त झालेले आहेत। काय झालंय की जे कपाट आहेत त्यात सरांचे माझी तर कपडे तर बसेनाच झाले, इतके झालेले आहेत, त्यात प्लस राजवीरची आणि किंजलची आता फार काही इथं नसतातच कपडे, मग ते वॉश करून आले की इथं मी टिपॉवरती घडी करून ठेवते, पण ते ज्याला काही पाहिजे ते टॉवेल जरी काढला तर दुसरा टॉवेल धपकन खाली पडतो, असं सगळं जरी आपण रचून व्यवस्थित घडी करून ठेवलं तर ते कपडे काही राहत नाहीयेत। म्हणून एक आठवड्यापूर्वी आमचं प्लॅन झालं की बाबांनो कपाट करायला पाहिजे, आणि तसंही प्लॅन केलं वगैरे, सगळं स्ट्रक्चर ठरवलं। आणि पण काय झालं की थोडंसं आपलं असतं ना, थोडासा खर्च इतर ठिकाणी झाला, त्यामुळे मग ते थोडंसं पोस्टपोन करावं लागलं। पण आता मी सरांना सांगितलं काहीही करा पण मला तिथं कपाट हवं आहे, थोड्या का दिवसात होईना पण लवकरात लवकर हवं आहे, कारण काय व्हायला बराचसा वेळ माझा ते कपडे घडी करण्यामध्येच चाललाय, रूम आवरण्यामध्येच चाललाय। मला असं वाटतं की एकदा सेट केलं ना किमान 15 दिवस तरी पाहायला लागू नये, मग बराचसा वेळ मला त्यात जातोय, पण त्यासाठी तर कपाट येईपर्यंत मग काहीतरी शक्कल लढवलेली आहे, ती तुम्हाला दुपारी पाहायला मिळेल। तर आता मी जाते, घर वगैरे झाडते, कारण आत्तींची आंघोळ होईल, देवपूजाला येईपर्यंत मला ते सगळं आवरावं लागतं, राजवीर झोपलेला आहे तो पण पटपट झाडू मारते, आणि मग थोडंसं घरातलं आवरलं की मग तुम्हाला भेटते, इडली डोशाचे रेसिपी बनवता बनवता तुम्हाला भेटते मग मी, आणि तो किस्साही सांगते, इडली डोशाचा स्पेशल किस्सा। ओके, तर भेटूया थोड्या वेळात, तो पण कंटिन्यू राहा। तर राजवीर पहा कसा उठल्या उठल्या आत्तींच्या मांडीवर जाऊन बसलेला आहे, तो आत्तींना देवपूजा करण्यासाठी मदत करतो, त्याला देवपूजेची खूप आवड आहे। तर आता माझाही जप करायचा आहे, त्याआधी मी सगळी घरं वगैरे स्वच्छ केली, आणि या इकडे पहा धुणं आपली कसं वाट पाहतंय। आणि हे पहा इडली डोशाचं पीठ असं जे रात्री भिजत घातलं होतं आणि खूप छान आंबलंय। तर तुम्ही म्हणाल एवढं पीठ, बापरे, तर बघा ना आता एवढं पीठ कशासाठी लागतंय ते। तर ताई अजून डेअरीतून यायचे आहेत, तोपर्यंत मग मी खोबरं वगैरे चिरून ठेवते, लसूण थोडासा सोलून ठेवते, जेणेकरून पटपट पटपट फोडणी देता येईल। त्यानंतर माझं धुणंही वाट बघते, धुणंही धुवायचं आहे, मला अजून जप करायचा आहे स्वामी समर्थांचा, त्यामुळे मी अजून चहा वगैरे काही घेतलेला नाही आहे। आणि खूप छान अनुभव येतो जेव्हा आपण काही खायच्या आधी जेव्हा जप करतो, स्वामीजींचं ध्यान करतो, तेव्हा दिवस खूप फ्रेश जातो, एक पॉझिटिव्ह एनर्जी राहते, मला खूप प्रसन्न वाटतं स्वामीजींचा जप केल्यामुळे। तर मी थोडीशी हेअरस्टाईल चेंज केलेली आहे, मध्ये मी आमच्या केसवाडीचं रहस्य हा जो व्हिडिओ बनवलेला होता, तर त्यामध्ये मी सांगितलेलं होतं की माझं एकच हेअरस्टाईल नसते, सतत मी चेंज करत राहते, आणि हे तुम्हीही अप्लाय करा, त्यामुळे काय होतं, सतत एकच हेअरस्टाईल केल्यामुळे भांग आपला मोठा होतो। राजवीर उठून आलेला आहे। तर मंडळी आता वेळ आलेली आहे आमच्या गावामध्ये घडलेला आमच्या इडली डोशाचा किस्सा ऐकण्याची। तर आमच्या घराला डेअरीवाल्याचं घर किंवा सरपंचाचं घर असंही म्हणतात, कारण आमच्या भाऊजींचं दूध डेअरी फार्म आहे, आणि दुसरी गोष्ट ते सरपंचही आहेत, आणि त्याचबरोबर मास्तरचं घर किंवा पैलवानांचं घर म्हणून ओळखलं जातं, कारण आमचे हे देखील स्कूलमध्ये जॉबवरती आहेत, आणि आमचे मामाजी, स्वर्गीय मामाजी आमचे कुस्तीमध्ये नावलौकिक मिळवलं आहे त्यांनी, त्यामुळे एक पैलवानाचं घर म्हणून आमच्या घराण्याला ओळखलं जातं। तर झालं असं
की त्या दिवशी म्हणजे माझ्या लग्नाच्या आधीचा हा किस्सा आहे की त्या दिवशी ताईंनी असंच इडली डोशाचं पीठ भिजत घातलेलं होतं आणि सकाळ सकाळी त्यांचा नाश्ता बनवण्याचं काम चालू होतं. आणि मी आईपूर्वी सांगितलेलं आहे की आमच्या भाऊजींचं फ्रेंड सर्कल खूप मोठं आहे आणि सगळे बिंदास्त कॉमेडी वगैरे करणारे आहेत, एकदम स्वतःच्या घरासारखेच राहणारे आहेत सर्वजण. आणि ॲक्च्युली त्या दिवशी झालं असं की गावामध्ये खूप मोठा कार्यक्रम होता आणि मला आता खरं तर हा किस्सा सांगताना आमचे स्वर्गीय शिवाबाईंची आम्हाला खूप आठवण झाली. आणि ते मला वाटतं की वयाचे 86 वर्ष त्यांचं काहीतरी कंप्लीट झालं असं मे बी. पण त्यांच्याकडे ना कोणताही कार्यक्रम असू दे माईकची सगळी सिस्टीम ही त्यांच्याकडेच असायची, पुकारणं वगैरे, आणि सगळे त्यांना ऐकतही होते. त्यांचं म्हणजे आवाजात खूप दरारा होता. आणि त्या आता तुम्हाला तर माहिती आहे कार्यक्रम म्हटलं की तरुण मंडळीची मदत ही लागतेच. आणि या कार्यक्रमात काम करणारं तरुण मंडळ म्हणजे आमच्या भाऊजींचे फ्रेंड सर्कल. तर यांना बातमी पोचलीच की घरामध्ये इडली डोशांचा बेत आहे. तसं ते कार्यक्रमातलं अर्धवट नियोजन सोडून ते सगळे इकडेच पळाले आणि लगेच इडली डोशांवरती ताव मारायला लागले. ताई गरम गरम बनवतायत आणि हे गरम गरम खाणं याचं चालू होतं. आणि शिवाबा तिकडे सगळ्यांचं म्हणजे सगळ्यांना शोधत होते की अरे बापरे हे कुठं गेलेत, अजून बरंच काम राहिलंय, म्हणून ते माईकवर नावही घेत होते त्यांच्यापैकी कोणाचं तरी. पण हे मात्र इकडे सगळे ताव मारण्यात आमच्या घरी सगळे बिझी होते. आणि जसं आबांना कळालं की डेअरीवाल्याच्या घरी इडली डोशांचा बेत आहे आणि हे सगळं तरुण मंडळ तिकडे गेले, हे जसं आबांना समजलं तसं आबांनी माईकवरती पुकारलं की डेअरीवाल्याच्या घरातल्यांनी इडली डोशाचा गॅस बंद करावा. आणि चक्क त्यांनी आमच्या ताईंचं म्हणजे ऋषाली ताईंचं नाव पुकारलं की ऋषाली अजित पाटील यांनी गॅस बंद करावा आणि तरुण मंडळाला इकडं पिटाळावे असं ते स्वतः माईकवरती म्हटलं. तसं ताई खूप हादरून गेल्या. त्यांनी पटापट गॅस बंद केल्या, सगळ्यांची पहिल्यांदा हक्कलपट्टी केली. तेव्हा अख्ख्या गावामध्ये कळालेलं होतं की आमच्या घरी इडली डोशांचा बेत आहे हे माईकवरून सगळ्यांना समजलं होतं. आणि तो किस्सा इतका कॉमेडी घडला ना त्यावेळेस की नेहमी हा इडली डोशांचा बेत असले की आम्हाला त्या किस्सा खूप आठवतो. मी जरी नसले ना तरी हा किस्सा ऐकून खूप हसलेले होते आणि तो असा किस्सा होता. तर मला वाटतं तुम्हालाही खूप छान वाटला असेल ऐकायला हा किस्सा. तर मला कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला हा किस्सा कसा वाटला. तर पाहू शकता आता आमच्याकडे इडलीची तयारी चालू झालेली आहे आणि राजवीर बघा कसा वाट बघतोय कधी एकदा इडली बनते आणि त्याला खायला मिळते. तसा तो खात तर नाही फारसा पण उत्सुक जास्त असतो. इडलीचा कुकर तयार आहे. तर आज राजवीरला आम्ही बालवाडीमध्ये सोडणार आहोत आणि त्याला फ्रेश केलं मी आधी आणि त्याची बॅग वगैरे भरली. अजून मला धुणंही धुवायचं होतं तर आत्या त्याला घेऊन जाणार होत्या. तसं तर त्याचं अजून वय बसत नाही पण त्याचा खाऊही आलेला होता, त्याचं वजनही चेक करायचं होतं म्हणून मी आत्तींजवळून त्याला पाठवलं. तर बघा तो कसा रेडी झालेला आहे. तर राजवीर कुठेही बाहेर चालला की मग मला मात्र पीटी उषासारखं धावावं लागतं. एवढंच की त्या ऑलिम्पिकमध्ये धावल्यात आणि मला आपल्या घरातल्या कामासाठी धावावं लागतं, इतकाच फरक आहे. माझे मावस दीर कॅमेऱ्याने शूट घेत होते तर ते कॅमेरा किती हलवत आहेत पहा. असं कर बाय कर कॅमेरा हलवायचा. ए पुढं बस पुढं चाचू तुम्ही घेतो इकडे बघ इकडं बाय. तर आता यांची गाडी पळाली आहे बाहेर आणि आमची गाडी पळाली आहे कामाकडे. तर शुक्रवारी आमच्या इकडे बाजार असतो तर तोच बाजार मला आता फ्रीज जरा स्वच्छ केला मी आणि आता हाच बाजार मी पटपट पटपट भरतीये. ताईंनी सांबार आणि चटणी बनवलेली आहे. त्यांनाही स्कूलमध्ये जायचं होतं कारण पृथ्वीराजची मीटिंग होती आणि त्यानंतर आल्यानंतर डोसे वगैरे बनवायचे होते आणि मला आता पटपट धुणंही धुवावं लागणार आहे. राजवीर घरी येईपर्यंत त्याचं झोपायचं टायमिंग होतं आणि तो झोपलाय तोपर्यंतच मग मला व्हिडिओ एडिटिंग करायला मिळतो. तर हे बघा एक मेंबर तर हजर झालेला आहे इडली डोसा खाण्यासाठी. हे आहेत किस्मत भाऊजी, यांची ओळख आपली आधीच झालेली आहे. आणि इकडे बघा ताई गरमागरम डोसा बनवत आहेत, त्या मीटिंगला जाऊन आलेले आहेत. आणि इकडं किस्मत भाऊजींचं ताट तयार होतंय. थोडं थोडं द्या, आमची व्हिडिओ शूटिंगला जाते ना. एक मिनिट काय बोलायचं आहे का? आम्हाला काही सुद्धा बोलायचं नाहीये. बोला की सगळ्यांना मेसेज जाते. आम्ही हे तमिळनाडू पासून खातो. असं हे असं डोसा घेतला असा ठेवला की असा 2 वाट्या साईडला काढतो आम्ही आणि हे असं
इडली डोसा खायचं कशा ही तामिळनाडू पद्धत आपल्याला ते शिकवत आहेत. इडल्या 2 साईडला ठेवायच्या आणि हे सांबार आहे ना, हे तुम्हाला वाटत असेल मी एडिटिंग करणार, तुमचं हे कट करणार, मी हाय असं टाकणार आहे. आणि हे असं वतायचं. सांबार आणि चटणी मिक्स आणि असं कुस्करून खायचं. मी दुसऱ्याला कोणी बघून खाल्लंच नाही पाहिजे. मग असं तमिळनाडू सिस्टम असेच खातात. होय बरं, काय कसं झालंय काय? छान झाले. बरं बटर थोडं कच्चं आहे. बरं आणि काय झालंय खरं खरं सांगायचं, खरंच सांगतो, फक्त सांबार जरा काय झालं माहितीये का, तिखट कमी आहे. मग आमच्यात लहान मुलं खाणार आहेत त्यामुळे तिखट कमी बनवलं आहे. मुट्टा डोसा बनवत जावा तुम्ही तमिळनाडू पासून. बघा फरमाईश कशी बाहेर पडते. हे ताट रेडी होते माळ्यांच्या घरी देण्यासाठी आणि हे ताट आहे आमच्या चुलत सासूबाईंच्या घरी आणि हे तिसरं ताट चाललेलं आहे आमच्या जाऊबाईंच्या घरी. तर आता लक्षात आलं का इतकं पीठ कशासाठी आहे? कारण आमच्या चुलत जाऊबाईंच्यात किंवा आमच्या चुलत सासूबाईंच्यात कोणीही इडली डोसे बनवू दे आमच्याही घरी पोहोचवतात, त्यासाठी इतकं पीठ घालावं लागतं भिजत. तर चला मग इडली डोशाचा व्हिडिओ आता इथंच करते एंड. कसा वाटला व्हिडिओ नक्की कळवा. स्वतःची काळजी घ्या. टेक केअर. बाय.